नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये. आता जसं ज्यावेळेस आम्ही अंधेरीहून सुटका घेतली, ज्या 5 स्टार कामासाठी आम्ही तिथे पोहोचलो होतो, तिथून आम्ही सुटका घेतली फायनली. त्यानंतर आम्ही पनवेलला आलो आणि पनवेलला आल्यानंतर आमच्याकडले सगळे पैसे वगैरे संपले. आत्याचा मुलगा आणि मी एकदम बेजार झालो, कारण की पैसे वगैरे नव्हते. घरच्यांना फोन तर लावू शकत नव्हतं, कारण परिस्थिती अशी होती की घरच्यांना आम्ही एवढं कॉन्फिडन्सनी सांगून आलो होतो की बाबा तिकडे जाऊन आता काहीतरी जॉब करेल. आणि मी तर अक्षरशः भांडण करून आलो होतो माझ्या घरच्यांसोबत, कारण की विषय काय होता, माझे वडील जे ड्रिंक करत होते त्यांचा त्या प्रेमासाठी पण खूप मोठा विरोध होता. त्यामुळे मी वडिला त्यांच्यासोबत भांडण वगैरे करून आलो होतो. आणि सो तिथं माझ्याकडलेच काही 4-5 हजार असल्यामुळे मी बाहेर पडलो होतो. सो ते 4-5 हजार प्रवासामध्ये सगळे संपले होते आणि पनवेलला जाऊन पैसे काही नसल्यामुळे फक्त 150 रुपये राहिले होते. आणि त्या 150 रुपयावर काहीतरी बिस्किट पुडे वगैरे मी आणि माझ्या आत्याच्या मुलांनी घेतले आणि तिथं ते खाऊन अख्खं रात्रभर फक्त त्या पनवेल स्टेशनवर मुक्काम केला. आणि तिथंच अजून इकडं तिकडं पनवेलमध्ये फिरलो जॉबसाठी. सो तिथं एका बिअर शॉपीमध्ये आम्ही गेलो आणि त्या बिअर शॉपीमध्ये वेकेन्सी म्हणजे अशी होती समजा काम करायचं वेटरसाठीच. सो मला घेतलं तिथे, पण आत्याच्या मुलाला घेतलं नाही. आता दोघं संघ आल्यामुळे मी एकट्याने काही काम वगैरे केलं नाही, कारण मग त्याला वेगळं वाटेल ना. तो म्हणत होता मी जातो घरी आणि तू कर काम वगैरे. मी म्हणलं नाही, दोघं सोबत आलो तर दोघं सोबतच काम करू असं त्याला सांगितलं. मग त्यानंतर परत आम्ही दुसरीकडे जॉब वगैरे शोधू लागलो. असे बॅनर वगैरे आज परत एकदा हुडकले, बॅनर हुडकून फोटो वगैरे काढले. स्टेशनवर बसून एक मोकाम करून तिथं फोन लावत राहिलो. खूप फोन असे नॉट रिचेबल वगैरे दाखवले, कारण दिवाळीचा सीझन होता आणि त्यानुसार तिथं थोडं प्रॉब्लेम येत होतं कॉन्टॅक्टसाठी. एखादा फोन जे लागलं, एक फोन लागला मग ठाणेला. तिथून परत एकदा लोकलने आम्ही ठाणेला पोहोचलो. ठाणेला पोहोचल्यानंतर तिथं एक दिवस बसलो. त्या मॅडमनी आम्हाला ठाणेला बोलवलं आणि ठाणेला बोलवल्यानंतर तिथं जाऊन पोहोचल्यानंतर आम्ही त्या मॅडमला कॉल केलं. मॅडम म्हणली की आता दिवाळीचा सीझन आहे, मी 2-3 दिवस सुट्टीवर आहे, तुम्ही 2-3 दिवस थांबून या. आता आम्ही मूळ बीडचे आणि ठाण्याहून गावाकडे जाऊन अजून परत येणं ते आमच्यानी काय होणार नव्हतं. सो तिकीटाला काही पैसे नव्हते. खूप काही प्रवास तर आम्ही बिगर तिकिटाचंच केलं. त्याच्यामुळे तोच थोडं मॅनेज वगैरे झालं आणि तिथून मग ठाणेमध्ये बेजार झालो. जवळपास संध्याकाळपर्यंत तिथं बसलो आणि तिथं बसल्यानंतर एक कॉल पॅनलवरती असा लागला ज्याने आमचं आयुष्यच बदलून टाकलं. सो ते जाणून घेण्यासाठी आपलं नेक्स्ट ब्लॉग नक्कीच पहा.